काय सगळं छान चाललंय ना. माझे नाव आहे वेदिका गणेश भैया. मी आज माझे बाबा या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे. माझ्या बाबांचं नाव तर तुम्हाला कळलंच असेल. तर माझ्या बाबांचं नाव आहे गणेश. माझे बाबा खूप मेहनती आहेत, तसेच ते खूप हुशार आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का बाबा म्हणजे काय? बाबा म्हणजे असा माणूस जो आपलं बाळाचं पोट भरावं म्हणून स्वतः उपाशी राहतो. मित्रांनो, बाबा म्हणजे असा माणूस जो आपलं बाळाचं पोट भरावं म्हणून स्वतः उपाशी राहतो. बाबा म्हणजे असा माणूस जो आपल्या बाळाचं पोट भरण्यासाठी रात्रंदिवस घाम गाळतो. आणि अशाच एका बाबाची एक कहाणी आज मी तुम्हाला सांगणार आहे. एका गरीब घरात जन्माला आलेली मुलगी. जन्मानंतर काही काळातच तिची आई एका दुर्घटनेत तिला कायमची सोडून गेली. तिच्या आईनंतर तिचा सांभाळ तिच्या बाबांनीच केला. ती हळूहळू मोठी होत कॉलेजला जायला लागली. पण तिच्या बाबांनी तिला कधी जाणूच दिलं नाही की ती गरीब घरात जन्माला आली आहे. पण याच गोष्टीचा तिला खूप गर्व होता. तिच्या कॉलेजमधली सर्व मुली खूप श्रीमंत होती. शिवाय एके दिवशी तिच्या कॉलेजमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होती. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे नवनवीन कपडे घालून कॉलेजमध्ये यायचं. तर तिने तिच्या बाबांकडे हट्ट धरला की मला नवीन कपडे आणून द्या. तर तिच्या बाबांनी रस्त्याने चाललेल्या गाड्यांच्या काचा पुसणे, रस्त्यावर बसून येणाऱ्या जाणाऱ्या माणसांचे बूट पुसणे अशी छोटी छोटी कामे करून पैसे गोळा केले व तिच्यासाठी एक छानसा ड्रेस आणून दिला. तिला आवडला असेल या आशेने ते तिच्याकडे पाहतच उभे राहिले. तिने त्यांचं कौतुक करावं, पण उलट ती त्यांनाच वाईट साईड बोलायला लागली. तेव्हा मात्र त्यांना त्यांच्या डोळ्यात अश्रूच मावले नाही. त्यांना खूप दुःख झाले आणि याचाही तिला काही फरक पडला नाही. पण जेव्हा तिला कळलं की हे कपडे आणून देण्यासाठी आपल्या बाबांनी कोणते काम केले आहे, किती कष्ट केले आहेत, तेव्हा मात्र तिला खूप दुःख झाले. तिला खूप पश्चाताप झाला. तिला तिच्या चुकांची जाणीव झाली. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. तिचे बाबा आता तिला कायमचे सोडून गेले होते. बघितलंत ना मित्रांनो, जर त्या मुलीने वेळीच तिच्या बाबांची किंमत केली असती तर तिच्यावर आज ही वेळ आली नसती. म्हणूनच तर जिजाईंनी शिवबांना घडविले. पण त्याच वेळी शहाजीराजांची धावपळ लक्षात घ्यावी. देवकी यशोदेचे कौतुक अवश्य करावे. पण भरपुरात पोराला डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेव लक्षात ठेवावा. राम हा कौशल्याचा पुत्र अवश्य होता. पण पुत्रवियोगाने तडफडून मरणारा दशरथच होता. म्हणूनच तर चटका बसला तरी, ठेच लागली तरी, झटका बसला तरी आई ग हाच शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतो. पण हायवेचा रस्ता ओलांडताना समोरून अंगावर येणारा ट्रक अचानक ब्रेक दाबतो तेव्हा मात्र बाप रे हाच शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतो. कारण की लहान सहान संकटांना आई चालते हो, पण मोठी मोठी वादळे पेलताना बापच आठवतो. काय पटतंय ना? घराबाहेरची जीर्ण चप्पल, पिकलेली खुरटी दाढी, रखरखीत हात, डोळ्यांखालची काळी वर्तुळं, हे सगळं जरी वयोवृद्ध होत असलं तरी त्याचा कणा मात्र आपल्यासाठी आणखीनच कणखर होत जातो. बाप म्हणजे यापेक्षा आणखी वेगळं काय असतं हो. काल उशीला हात लावला, ओली जरा ती भासली. सतत हसणाऱ्या बाबांची आसव कोणाला दिसली. चालायला शिकवते आई, बाबा घट्ट धरलेलं बोट. तहानलेल्या घशाला बाबा अमृताचा गोट. कुशीत आईच्या शिरल्यावर अंगाई रोज ती गाते. बाबांना मिठी मारायलाच आयुष्य निघून जाते. जाता जाता एवढंच बोलेल, फूल एकदा उमललं की पुन्हा उमलू शकत नाही. एकदा जन्मलो की पुन्हा जन्म नाही. हजारो लोक भेटतील या जगात, पण हजारो चुकांना माफ करणारे आई वडील पुन्हा भेटणार नाहीत. धन्यवाद.